मंडळी, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोटीन शेक, हेल्दी ड्रिंक्स अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बाजारात अवेलेबल मिळतील. पण मन तंदुरुस्त आणि आनंदी ठेवण्यासाठी अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला बाजारात विकत मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाभारत काळातील कौरव पुत्राचं दुःख मांडण्यासाठी तुमच्या समोर येतात अंशुमन विचारे, रोहित चव्हाण आणि रसिका वेंगुर्लेकर. असं तर हा मी जो वेश परिधान केलेला आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज मी मायथॉलॉजिकल काहीतरी करणार आहे. तर मी कौरव राजपुत्र. सांगा कोण बरं? दुर्योधन. दुःशासन. नाही दुर्योधन. नाही रे. मी सांगतो मला माहिती आहे. दुःशासन. तुम्हाला ना अख्ख्या भारताला ही दोनच नावं फक्त माहिती आहेत. अरे आम्ही 100 आहोत रे, आम्हाला सुद्धा नाव आहेत. अरे आम्ही सुद्धा लढलो पण करिअर फक्त दोघांचीच झाली. वा वा. मी 57वा कौरव पुत्र चित्रांग. नाही ओळखलत ना? असो, पण मला फक्त माझे आई वडील ओळखतात, कारण शेवटी आई वडीलच असतात जे मुलासाठी मरतात. ते म्हणतात ना, कळणार नाही तुला आई बापाची माया. संपले, आता वाजू नकोस. तेव्हा ते आई वडील माझे आज माझा बर्थडे साजरा करण्यासाठी हा महाल त्यांनी सजवलेला आहे. त्यांचा आशीर्वाद घेतो आणि बर्थडे साजरा करतो. प्रणाम पिताश्री माता. ऐका ना. अहो, प्रणाम. मी चित्रांग प्रणाम करतोय माताना आणि पिताना. आलास? हो लय लवकर आलास. हो नाही, बर्थडेला अजून उशीर आहे ना. हो. बरं झालं आलास. आता आलाय तर केक खाऊन जा. माझ्या 57व्या पोराचा बर्थडे आहे आज, वाढदिवस. केक खाऊन जा. 57वा त्याला नाव नाहीये का? नाव केकवर पण 57 लिहिलेलं आहे. अहो त्याला नाव आहे, अहो चित्रांग, आणि तो चित्रांग मी आहे आणि मीच तुमचा मुलगा आणि त्याचाच बर्थडे. अहो मीच आजचा बर्थडे बॉय आहे. मी चित्रांग. अरे तू आलास व्हय? अरे कुठं आहेस? इकडे पाठीमागे. अरे बाळा, तू आलास का? अरे वा. अगं काय तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी. कुठे गेलीस तू? पाठीमागे. काय हा, तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी. हा, तू पोराचं नाव विसरलीस. तू पोराचं नाव विसरलीस. माझ्या ऋतिकचं नाव विसर. ऋतिक नाही, चित्रांग माझं नाव आहे. चित्रांग. ये बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, ते तिकडे आहेत. हा इथूनच सुरुवात करणार आहे. हे बघा, तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते, माझ्यावर ओरडायचं नाही. आपल्याला 100 पोरं आहेत. 100 पोरांची 100 नावं एकटीनं कशी लक्षात ठेवणार मी? अरे पण साधं नाव लक्षात ठेवता येत नव्हतं तर कशाला जन्माला घातलं? अगं हे बेसिक आहे का माते? हे बघ, बाळ जन्माला घालणं ही देवाची देणगी असते, देवाचा प्रसाद असतो. होय बाबा, होय. एखादं नाव सुचलं म्हणून बाळ जन्माला घालायचं असं नाही होत, हो की नाही? आणि राज्य स्थापन करण्यासाठी पुत्रांची आवश्यकता असते. तुम्ही 100 कौरव पुत्र होतात म्हणून महाभारतात रडलात. आणि काय 100चं घेऊन बसलीस? एकाचं नाव तरी लक्षात आहे का तुझ्या? अरे मी बाप आहे, बाप. कुठे गेलास तू? मी इकडेच आहे. बोला. कांदारे, भोग आता कर्माची फळ भोग. आपली स्वतःची पोरं आपल्याला आता उरपाट बोलायला लागली. तरी बस झाली. तरी मी तुला सांगत होतो का नाही? सांग बरं. सांगत होतो का नाही नावाच्या भानगडीत पडू नको? ऐकशील तर शपथ. बाबा दुर्योधन झाल्यावर दुःशासन ठेवायचं नादाला कशाला लागलीस तू? बाबा दुर्योधन 1, दुर्योधन 2, दुर्योधन 3, दुर्योधन 4, 5, 6, दुर्योधन 45. म्हणजे सांगायला पण सोपं झालं असतं ना.
बरं तू बाळच अशी आहे की नाही माझा म्हाताऱ्याचा ऐकशील तर शपथ. अहो, पप्पा मी काय गाडी आहे का MH14 MH12 बोलायला? अरे मी कोण आहे? काय चाललंय हे? आणि दुर्योधन नंतर कन्सिडरच करायचं नव्हतं तर कशाला जन्माला घातला? कशाला पसारा वाढवला तेवढा सगळा? माझी तुला नेमकं म्हणायचंय तरी काय मला स्पष्टपणे सांग. म्हणजे आता बोललेलं परत म्हणून दाखवू मी तुला? नको बाबा नको, त्याची काय सुद्धा गरज नाही. तू परत बोललास तरी कुणाला काहीच कळणार नाही. पप्पा एवढंच फक्त स्पष्ट बोलतोय. अरे का आमची शरम काढायला लागलास तू? आमची आला का काय कमी केलं तुला सांग मला? काय कमी केलं का? आला का बाप आहे मी बाप. घासातला घास काढून तुला दिला. तू गप बस, एकटा शब्द सुद्धा बोलू नको. आला का तुला कपडा कमी पडला का? खायचं कमी पडलं का? फाटकी कपडे घालायला दिले तुला? काय कमी पडलं तुला? जाऊ द्या ना. अरे कुठं जत्रेला घेऊन गेलो तर 100 मला पोरं व 100. एकानं जिलबी मागितलं तर 100 जिलब्या घेऊन द्यायला लागल्या. एकानं जर गुढी शेव मागितलं तर 100 गुढी शेव घेऊन द्यायला लागायचं. एकानं जर पोगणा मागितला तर 100 पोगणं घेऊन द्यायचो. सगळ्या जत्रेत पोगण्याचा आवाज. शांत व्हा. काय अहो, आधीच तुम्हाला श्वासाचा त्रास आहे, असं करणार वय? शांत व्हा, शांत व्हा, शांत. नाही गांधारे बोलू दे, मला बोलू दे. शांत. पाठ आहे तर पाठीशी बोलून घेऊ दे. मनात साठलेलं पाठीशी बोलून घेऊ दे. आले का काय कमी केलंय तुला? आले का जत्रेत गेलो तर एक पोरग म्हणायचं मला बाबा पळलेच बसायचंय. जुहिंग रप्पा 100 जणांनी पळण्यात बसवायला लागायचं मला. 3 दिवस अख्खा पाळणा मी बुकिंग करून ठेवायचो. 3 दिवस. पाळण्याचं कौतुक मला सांगू नका. ते दुर्योधन दुःशासन मोठे म्हणून दादागिरी करून 3 दिवस स्वतः बसायचे. आणि तो कंद एकदम छोटा म्हणून लाडात येऊन 3 दिवस तो स्वतः बसायचा. तुम्ही सतत म्हणायचात, कोणी काय बोलले की लहानांना बसू द्या, लहानांना बसू द्या. मधला बसतोय असं बघ. आम्ही फक्त फिरणारे पाळणे बघितले, बसलो कधीच नाही. पाळण्याचं कौतुक सांगू नका मला. काय केलं कमी तुला? एवढा मोठा आलिशान महाल बांधून दिला. एवढा आता बड्डेला मी सजीवला महाल. महाल? मग हा महाल? मग काय? आपल्या राज्यात जेवढी लोक आहेत ना त्यापेक्षा 15 लोक जास्त आपल्या महालात आहेत. काय चाटायचं तो महाल? मला माझी ओळख हवी, माझी ओळख हवी. ठीक आहे. अरे वळकले रे, वळकले रे, बाल नाट्य नकोय मला, बाल नाट्य नकोय. अरे ओळख निर्माण करायची. अरे ओळख निर्माण करायला असं सहजासहजी ओळख निर्माण होत नसते संपतराव. मी संपतराव नाही आहे. मी संपतराव नाही आहे. मला माहित आहे. पण मला सांग, तुझं नाव जर सोपानराव असेल आणि समोरचा माणूस तुला जर संपतराव म्हणत असेल तर यात चूक कोणाची आहे? समोरच्याचीच आहे. अशी कशी समोरच्याची चूक ती आहे? दोन्ही नावं माझी नाही आहे. तो मला माझी ओळख हवी आहे. हे बघ तुषार, तुषार नाही आहे, तुषार नाही. ओळख अशी सहजासहजी नाही मिळत बाबा. मुद्दाम करता तुम्ही, मुद्दाम करता सगळं. नाही बाळा, मुद्दाम नाही, फंबल मारला असेल त्यांनी. फंबल मारला असेल. इकडे अगं चित्रांगाचं फंबल अतरंग होऊ शकतं, नटरंग होऊ शकतं. सुभानराव संपतराव यमक सुद्धा जुळत नाही ग. कुठल्या लेवलला जाऊन त्यांना कव्हर करते? शरम वाटते मला तुमच्या दोघांची. अरे का हेच दिवस बघायचा बाकी ठेवला होता. अरे काय नाही केलं माझं मला माहित आहे. अरे का तुला सांगतो, इथं शूटिंग संपल्यावर मी घरी जातो का नाही, रातभर उसाला दारी धरत बसतो, पाणी पाजत बसतो. तू कराडचा आबा नाहीस रे, आता कौरवचा बाबा आहे.
शेतातून महाभारतात ये रे. ये बघ तुला आम्हाला या अजिबात आवडलेलं नाहीये. इतकं शिकला सवरलेला तू आणि स्वतःच्या बाबाला अरे तुरे करतोस. बघ की तर काही शिकला सवरला, काही शिकलो बिकलो नाही मी. आम्ही 100 भावंड एकत्र शाळेत जायचो, तर शाळा भरायची की जत्रा भरायची तेच कळायचं नाही. आणि गुरु सुद्धा त्या जत्रेला शिकवून शिकवून थकले आणि शेवटी त्यांनी वेगळा स्टँड घेतला. मी पहिला 10 भावांना शिकवेन, त्याने उरलेल्या 90 भावांना शिकवायचं. आमचं नुकसान झालं ना. आणि त्या दिवशी तर गुरुजीने माझा थोबाड फोडला. का बाया असं का केलं? शाळा भरली होती. गुरुजीने विचारलं, समोर काय दिसतंय? एक म्हणाला पानं दिसतायत. दुसऱ्याला विचारलं, समोर काय दिसतंय? काय? तो म्हणाला झाड दिसतंय. मग अर्जुनाला विचारलं, अर्जुना समोर काय दिसतंय? अर्जुन म्हणाला पोपटाचा डोळा दिसतोय. गुरुजी म्हणाले शाबास. मग मला विचारलं, समोर काय दिसतंय? मी पण म्हटलं पोपटाचा डोळा दिसतोय. थोबाड फोडला माझा. मला म्हणतो कॉपी करतोस तू, कॉपी करतोस. मनोहर मनोहर रडू नको मनोहर. रडू नको. हे बघ बाळा, रडू नकोस तू. नको रडू आ! बाळा. ही गांधारी इकडे ये. नाही रडू नको. शांत हो शमशुद्दीन. अहो चित्रांग माझं नाव आहे. अहो चित्रांग माझं नाव आहे. एकदा तरी बोला, एकदा तरी बोलाव चित्रांग. हे बघ इकडे इकडे बाळ. हे बघ रडू नकोस तू. मी आहे ना. चक्कर यायला लागले. एकदा तरी बोलाव. खाली बस खाली बस. चित्रांग एकदा तरी बोलाव. हे बघ बाळा, बाळा माझं ऐकून घे. रडायचं नाही आता. शांत हो तू. अरे म्हातारा माणूस आहे मी. चुका होणार नाही तर काय होणार सांग बरं. हा? आता तेवढ्यात पसारा काय म्हणून देण्यात ठेवायचं? तेवढा पसारा आहे आमचा. मी सांगितलं पसारा वाढवायला. तू सांगायला कुठं होतास तवा? चुकणार माणूस चुकणार. पण आता आज आज हे बघ रड नकोस बाळा. रड नकोस. आज बर्थडे आहे की नाही तुझा? आपण बर्थडे साजरा करूया बाळा. हा? उठ मी तुला केक कडे घेऊन चलतो. तुम्ही बर तू घेऊन चल. तू घेऊन मला चल केक कडे. केक काप आता तू. हा पण मेणबत्ती मी विझवणार बर का. मला मेणबत्ती विझवायला लय आवडते. माहितीये माहितीये. बाळा बाळा तू केक काप. तू काप केक. कापलास का बाळा केक? ए बाय गाणं म्हण गाणं रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चंपकलाल. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. संतोष नाही येते. चित्रांग आहे. जिग्नेश आहे, जिग्नेश. सुपर्ब. क्या बात है, क्या बात है. हे स्किट संपूच नाही असं वाटत होतं. प्रसाद तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? आउटस्टँडिंग, कमाल. तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याआधी या स्किटचे लेखक चेतन डांगे यांच्यासाठी आपण खूप जोरात टाळ्या वाजवू. चेतन डांगेच नाव आहे ना का संपतराव डांगे? संपतराव अशी हाक मारलीस. नाही पण एक सांगतो, म्हणजे याच्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन गोस्वामींचं आहे. खरं म्हणजे खूप भरलंय त्यांनी सगळं. ते गोस्वामींचं क्रेडिट आहे. गोस्वामी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आपल्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर. हॅट्स ऑफ टू यू सर. वी लव्ह यू. लाजवाब कॉन्सेप्ट होती रे. म्हणजे खरोखर म्हणजे हसता हसता विचार करायला लागलो होतो की खरं यार 100 जणांची नावं कोणाला माहिती आहेत आणि ते कसे हाक मारत असेल. काय ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि ब्रिलियंट परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग. काय एनर्जी आणि काय टायमिंग. वा वा कमाल. सई. मला असं वाटलं ह्यातली ब्युटी ही होते की ह्या जेन्युइन प्रॉब्लेम्स वाटले. खूप सुंदर परफॉर्म केलं आणि तुम्ही दोघांनी, रसिका तू आणि रोहित, अमेझिंग. म्हणजे तुम्ही तिकडे बसून सुद्धा जे काही करत होतात त्याच्यामुळे खूप तो मूड असा मेंटेन राहिला होता आणि मजा आली. हे त्रिकूट पुन्हा एकदा रादर पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. ये बात. अजून एक गोष्ट म्हणजे अंशू, खरं तर तुझ्या कॅरेक्टरमध्ये कधीही मोनोटोनी येऊ शकली असते असं कॅरेक्टर होतं. कारण एकदा फक्त माझं नाव मला द्या, माझी ओळख मला द्या, एवढाच त्या कॅरेक्टरचा मुद्दा होता. पण एकदाही मोनोटोनस तुझं काम वाटलं नाही. कमाल. कमाल.
थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या आठवड्यात कोणता नवा चित्रपट रिलीज होणार, या आठवड्यात कोणतं नवं नाटक रंगभूमीवर दाखल होणार, ह्या सगळ्यांबरोबरच मराठी प्रेक्षकांना आता ह्या प्रश्नाची देखील उत्सुकता आहे की या आठवड्यात समीर विशाखा नेमकं कोणतं नवं स्किट सादर करणार. पण आता तुमची ही उत्सुकता संपणार आहे, कारण तुमच्या समोर येत आहेत विनोदाचे बादशाह समीर आणि विशाखा. म्हणजे मला पण बस आहे. काय मस्त पर्सनॅलिटी आहे. वार मस्त आहे. वार कुठला शुक्रवार? मी फक्त पंच मारला. मी पण तेच केलं. हेड. हे असं होतं यार. गेले 6 दिवस मी आज जेलमध्ये आहे. इकडे ऐकतच नाही तो, डायरेक्ट अघोरी मारता तो. हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय. ही माझी बायको आहे ना, बायको, तिच्यामुळे मी आज जेलमध्ये आहे. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, प्रसाद तुला सांगतो, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, शॉपिंग वगैरे झालं. तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाले मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूमला गेली, आली, मस्ती बघ किती तिच्यात. येताना ते टॉयलेटमध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं, मिशा काढला तिला आणि आली. मी पुन्हा गेलो, मी काय बघितलं नाही, मिशा बघितला जेंट्स, मला वाटलं मी आत गेलो. आज 3 बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली, पोलीस कंप्लेंट केली. मी आज 6 दिवस झाले इथे आहे. तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे. कैसा है? काय चौगले? हाँ हाँ मैंने कुछ नहीं किया, मैंने कुछ नहीं किया. कसं वाटतं जेलमध्ये? मस्त आहे एकदम. टायर झालंय, थकलोय मी एकदम. आता ह्याच्यावर पण स्किट करायला बायको आले तुमची भेटायला. फक्त 12 मिनिटं आहेत. हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त 12 मिनिटं. ऑल ओव्हर स्किट करण्यासाठी 12 मिनिटं आहेत. ओ मिसेस चौगले, या आत्या चला. ओ माय माय. कुठे किटी पार्टीला का? हं? नवरा कुठे आहे तुझा? जेलमध्ये आहे ना? असं येतात नटून तटून, असं येतात. झालं समाधान? तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाहीये. माझं तेजच असं आहे की ते पसरत. आय एम लाईक परफ्यूम, यु नो. अत्तरासारखी मी आले की लगेच पसरते. तू फक्त पसरतेस, तुला माहितीये का? तुम्ही लग्नात जोधपुरी घातला होता, आठवतंय तुम्हाला? हो आठवतंय. पण तरी सुद्धा वरातीमध्ये बत्तीचा दिवा घेऊन उभे असतात ना, ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे. सॉरी टू से. ऐक जरा, ऐक. 12 मिनिटंच आहेत ना, जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी. 5 मिनिटं नुसतं पान उतारच करतेस माझा मग तू. तुम्ही तरी का आले असं बोलत माझ्याशी सांगा. इकडे बघ, इकडे बस, बस आधी. मला सांग, चांगला वकील बघितलास का तू? हा, मला इथून बाहेर पडायचंय ग. चांगला वकील बघ ना. तुझा तो सोलापुरीचा वकील मामा नको ग. असं काय करता? पहिल्या दिवशी तुमच्या हजेरीच्या वेळेस तोच धावत आला सोलापूरहून, माहितीये का? अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग, हाकलवला त्याला. वकील आहे ना तो, काळा कोट घातला पाहिजे त्यांनी, रंगीत कपडे घालून आला तो. कसं चालेल? अहो त्याचा वाढदिवस अरे होता. शाळा आहे काही? वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला शाळा आहे काही? नवीन वकील बघ ग, मला तुम्ही चांगला नका हो वकील. असे पॅनिक होऊ. हे बघा, मी ना सगळ्या परिस्थितीचा ना नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही.
म्हणजे तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना तो मी करणार. तू कोर्टात युक्तिवाद करणार आहेस? हो. अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू? तू कोर्टात युक्तिवाद करणार आहेस? तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार, माझं ठरलंय. अहो, काय गरज आहे, मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे? 25,000 रुपये मागतो तो. अगं मग ते- आणि खरं तर बोलू नये पण आज बोलते. 700 रुपये पर डे तुमचा, 10% TDS जातो, 630 रुपये जेमतेम हातात पडतात. त्यातून महिन्याचे 4च दिवस तुम्ही शूटिंग करता. दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतलीये. कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च? सांगा बरं, कुठून आणू मी पैसे? म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची, म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी. म्हणजे तू लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस? 10वीचे 2 विषय राहिलेत, लक्षात आहे ना तुझ्या? हिम्मत कशी होती तुझी लॉ करायची? एवढी काही मी मूर्ख नाही हा, वकिलीसाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायला. वकील कशी होणार आहेस? सेल्फ स्टडी. म्हणजे मेरी जंग 5 वेळा बघितलाय सिनेमा. मेरी जंग बघून तू? अगं बाई उशीर झाला मला. काय? दुसरा पिक्चर बघायचा आहे, कानून द बार्बेरियन. कुठला? कानून द बार्बेरियन. अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे, कानून नाहीये ग. तू नवीन वकील बघ, पाया पडतो तुझ्या. नाही नवीन त्याची गरज नाहीये. तुम्हाला कसं लक्षात नाहीये? माझा ऑलरेडी अभ्यास झालाय. काय अभ्यास केलायस तू? हो. काय? सांगते. ये 2.5 किलो का हाथ किसी के पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलती है तो तारीख, इंसाफ नहीं मिलता मिलोड, मिलती है बस तारीख. ए ओक चड्डा समझा इसे, समझा. ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं. इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया की किसी भी बाजार में नहीं मिलता. मर्द लेकर पैदा होता है. कन्फर्म आहेस तू? मर्द आहेस? कन्फर्म आहेस? ते कोर्टात अखिल भारतीय मिमिक्रीची स्पर्धा आहे. हा, कठीण आहे का तुझ्या? कठीण आहे, सगळंच अहो, कठीण आहे. नाही नाही सगळं सोपं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं ऐका. आता पुढची हिअरिंग आहे ना, त्याला बघा कसं मी अक्कल लावते. बघा तुम्ही. नको, पहिल्या 2 हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी. तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून 15 दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी. मला ना हे अजिबात आवडलं नाही. 13 ग्रुपची ऍडमिन आहे मी व्हॉट्सअपवर. प्लीज. कोण आहेस? कोण तू? पंतप्रधान आहेस? राष्ट्रपती आहेस या देशाची? हा, चरबी तर आहेच अंगात, माज कुठून आणतेस? हा, कोर्टातल्या जजवर रुसतेस तू? हो. अगं काय तुझं? अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये. मी इकडे आज तुझ्यामुळे. भावाने कळताय का तुला? तुझ्यामुळे इकडे आहे मी. निघतो मोठी चानी, निघ. निघते निघते मी. एवढी काही चिडायची गरज नाही. निघते. आणि एक सल्ला ऐका माझा, कळलं नाही ना? का? घरात बसताना ठिय्या मांडून तसली ते बसून राहू नका. जरा हातपाय हलवत जा, आयुष्यभर पुरेल हातपाय हलवणं. कळलं ए का? शहाणपणा मला नको शिकू. काय मेहनत करतो माझीकडे मला माहिती आहे, कळलं ना? भांडी घासतो रोजची मी इकडे, कळलं ना? रोज भांडी घासतो. आणि छोटी छोटी नाही, विशाखा सुभेदार साईजची घासतो मी. आज तेवढं भरून येतात तुला माहितीये का? एवढा झाला दुपारी गोधडा शिवायला घेतो तेव्हा जाऊन संध्याकाळी 40 रुपये मजुरी मिळते. नुसता बसलेला इकडे मी. गेल्या काही दिवसात 200 रुपये कमवलेत मी. 200 रुपये मला शिकवते ही बाई. एक मिनिट. हा. एक मिनिट. तुम्हाला इथे येऊन 6 दिवस झाले. हो. 40 रुपये मजुरी. हा. साई चोको 24, 240 रुपये मिळायला पाहिजेत. हा. 200च कसे? 40 रुपये कुठे? 40 रुपये कुठे? माझ्याकडे हिशोब. अरे हे हा? हिशोब. मित्रांवर उधळलेत ना तुम्ही? इथे कोण आहे मित्र? उधळलेत ना मित्र? लाज वाटते का?
काट कसर करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस इथे पैसे उडवतो. अरे लाज कुठे वाटते. जाऊ तुम्हाला जेलमध्ये एक येणार मी. मिनिट. याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे, अरे पण मी इथे नाही तर तुमचं जेवण बंद सांगून ठेवतो. अरे कुठं बापाने दिलं जेवण इकडे मला जेल मधलं रोज जेवतो मी. ए, ते निघ, चल, तू निघ. निघ रा, निघ. एवढा अपमान ना माझा कधीच नव्हता झाला. माझा डायलॉग तू नको म्हणू. ठीक आहे, जाते मी तुझ्या आयुष्यातून पण निघून जाते. विशू विशू थांब. विशू सॉरी माठ विशू. विशू यार माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर. तुझं नाहीये का माझ्यावर. का चिडतेस माझ्यावर. मी टेन्शन मध्ये गे इकडे. तुझं नाहीये का प्रेम माझ्यावर. सांग बघू मला. खूप आहे रे, खूप प्रेम आहे तुझ्यावर. सॉरी, तुझ्यावर बोल. अगं नाही तू बोल. तुझ्यावर बोल. तू बोल. टकल्या बोल. मला चालेल. टकल्या बोल. बोल ना. बोल ना तू. टकले, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझंही खूप प्रेम आहे. मला खूप आठवण येते रे तुझी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खरंच. मी चिडले वगैरे ना, तर तू माझा रुसवा काढतोस ना, ते मी खूप मिस करते. अरे माझं मनोरंजन करण्यासाठी तू हे माझ्यासाठी सनई वाजवशील. ती मी वाजवायचो ती. वाजव ना सनई, वाजव ना. आई ग, तुला खरंच बरं वाटलं. सुंदर. कान तृप्त झाले रे माझे. समीर, आणि ते काकांचं भांडण. काकांचं भांडण तुझी आई करायची ग. तुला आठवतंय आपल्या लग्नाच्या वेळी मेहंदी होती. हो. मेहंदीच्या रात्री संगीत होतं. तुझी आई, तुझे बाबा, तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आल्या आणि काकांचं भांडण केलं. असं कधी भांडण असतं का ग. कुठलं मनोरंजन आहे हे. हे काय आहे. याचंही भान नाही की हाताला मेहंदी लावले दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काखाला आल. काकांचं भांडण नको ग. दुसरं सांग ना मला ग. बरं, ते राहिलं. समीर, गाणं म्हणणं. अगं नाही राहू. तू गेल्यापासून मी गाणंच ऐकलं नाहीये. एक तरी गाणं म्हणणं. कुमार सानूच्या आवाजातलं गाणं म्हणणं. राहों में उनसे मुलाकात हो गई. जेल मध्ये कोण गाणं बोलतो रे. राहों में उनसे मुलाकात हो गई. आवाज येतो रे अजून. जिसे डरते कानात कोण गुणगुणते रे. सुंदर. खरंच बरं वाटलं. आणि व्हायब्रेटरचा आवाज, मोबाईल फोनच्या व्हायब्रेटरचा आवाज. अरे चा. जेलमध्ये मोबाईल कोणी आणलाय. जेलमध्ये मोबाईल कोणी आणलाय. यांनी आणला. नाही नाही तर मी याने इथे ते गळ्यात लपवलंय असं नाही, फाडून. नाही, नाही, माझा बायको आहे हा. नाही, 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 माझी बायको आहे हा. नाही, 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 मोबाईल घरात नाही, नाही. क्या बात है. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. फार कमाल झाला ऍक्ट. खूप भारी, खूप भारी. जोरदार टाळ्या. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स. समीर, विशाखा
खूप हसलो आज, खूप हसलो. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि अशी वेळ कुठल्याही कपलवरती कधीच येऊ नये अशी मी देवाला मनापासून प्रार्थना करते. आणि छान वाटलं. आज तुमची केमिस्ट्री एका वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर झाली असं मला वाटतंय आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही खूप ठिकाणी छक्के मारले. खूप मस्त. गॉड ब्लेस यू. थँक्यू वी लव्ह यू सो मच. अमेझिंग. प्रसाद. ॲक्च्युली काही क्षणांचा सिनेमा बघतो की काय असं वाटलं की आधीचा श्यामनी केलेला तो क्रूर कैदी, ते वातावरण एस्टॅब्लिशमेंट, मग टिपिकल हवालदार म्हणल्यानंतर जो चेहरा डोळ्यासमोर येईल त्याच चेहऱ्याचा माणूस. हा आणि तो अनुभव आणि त्यातनं आलेला तो कंटाळा आणि तो निर्ढवलेला एक हवालदार आणि मग पिचलेला पती आणि बिंडोक बायको, म्हणजे कमाल कमाल. बुद्धिबळ खेळताना तू पहिली बॅटिंग माझी म्हणतेस वगैरे. पंचेस हाय क्लास पंचेस. म्हणजे आय लव्ह यू समीर, आय लव्ह यू विशाखा. माझ्याकडे दुसरे खरंच शब्द नाहीत. कमाल कमाल. थँक्यू सो मच. आम्हाला असेच हसवत राहा. थँक्यू. थँक्यू Thank you, thank थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अरुण कदम, खानदेशी विनोदवीर श्याम राजपूत आणि विनोदाबरोबरच आपलं सौंदर्य घेऊन हास्य जत्रेत प्रथमतःच येत आहे सुलेखा तळवलकर. अरे हाव ना हो. अरे पोहोचलो ना मी. नाही हो, भलत्या जागी नाही पोहोचलो. तसा भलता पोहोचलेला आहे मी. नाही ठरलेल्या जागीच पोहोचलोय. पण इथे चहा नाश्ता काही पोहोचलेलं नाही बा. नाही बठ्ठ सांभाळलीच ना मी. हा ठेवस मग. हा हो बी मालेशी कडे राही ना. मतदानाची सगळी व्यवस्था झाली आहे ना व्यवस्थित सुरू करायचे मग मतदान. करू. ए रांगेत पहिलं कोण आहे रे? इजा रे भो. ए आलो. अरे तुम्ही बाई ना बारक्या तू ना का जायचं आ घेऊन ये. काय फालतूगिरी आहे दादा. मी तुम्हाला काही चाय देणार वाटलं. मग अरे मिनी होटर आहे होटर. मतदाता मतदान मला मतदान करायचं. मतदान तुम्ही बाई ना मतदाम ना पोट ना. आता ये. अरे आता ये रे. अरे याला थोडं दिसू दे ना. दिसू दे का? बर. अरे त्याला आहे ना मतदान म्हणतात. मतदान. नाव सांगा ना तुमचं. मी म्हणजे सगळ्यांचं लाडकं दादूस. बरं. म्हणजे कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, बरं. थोर समाजसेवक हा. कदान. काय म्हंटले तुम्ही? कदान. नाही नाव नावच नाही नाव तुमचं. मग कद मारू नाही का बघा. कदम अरुण. अरे नाही नाव ते पण नाही नाव इथे. चाल. हा आमच्या बाबाने माझं लाडाने एक टोपण नाव ठेवलं होतं. टोपण असं कुणी नाव ठेवतं का? टोपण तुझ्यापेक्षा मोठा असतो. काय बोलणार रे? ए यर्या. अरे माझ्या बाबाने एक टोपण नाव ठेवलं ते ऐका सांगत. टोपण वर काही चाललंय तुमचं? काय सोहम कदम. सोहम कदम. कदम. हे टोपण नाव आहे. नाही उकार बिकार सगळे देऊन बघितले. सोहम फोहम नाहीच नाही ते. अरे हा. त्या आजोबांनी एक लाडाने नाव ठेवलं होतं. हा. चैतन्य कदम. काय चैतन्य कदम ते असेल बघा. तुझ्या वडिलांना आणि आजोबांना काही काम धंदे नव्हते का रे? वेगवेगळे टोपण नाव ठेवत फिरले ते. हा बोनी ना टाइम शेना रे भाऊ. एक मत बी नाही पडेल शेना. रांगेत पुढे कोण आहे? येऊन जा. अरे आता कसं मी आवडे टाइम तिकडे सकाळी 5 वाजता रांग लावली. लय बदमाश आहे. अरे नाही ना मला मतदान करायचं. मला मतदान करायचं. एक मिनिट काय चाललंय तुमचं? अहो कसे वागताय यांच्याशी? कोण आहे ते माहितीये का तुम्हाला? मतदार आहेत आणि असे वागता. यांना धक्के मारताय, बाहेर काढताय. लाज वाटत नाही तुम्हाला? मॅडम हा. तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागता? अहो पण तुम्ही
तुम्ही मतदान करून घ्या ना तुमच्या. नक्की काय प्रॉब्लेम काय यांचा? या माणसाचं नाव मतदार यादीतच नाहीये. आता त्याच्या बापजादांनी त्याचे वेगवेगळे टोपण नाव ठेवले, त्याच्यात आपली काय चूक आहे बुवा, आहे की नाही? मग मी काय बोलतोय, एकदा बघा ना असेल नाव त्याच्यात, एकदा मी बघा. बघते, तुम्ही काळजी करू नका, मी बघते. मतदार यादीत तुमचं नाव काय म्हणाला? चैतन्य कदम. चैतन्य कदम, चैतन्य कदम, चेतन कदम. वोटर आयडी दाखवा. चेतन कदम, चेतन कदम. आता नाव म्हणून दाखवा. चैतन्य कदम. ते कार्ड दे. तुम्ही बाईना बानहट, तुझ्या आजोबाने तुझ्या नावात आहे ना एकच शिंग घातले रे गेंड्या. तू दोन दोन कशाला घालतो रे बैला? हा, अरे दलिंदर कथा ना. यार काय काय बोलतात दलितदर? बघा ना. तुम्ही एक काम करा, मी तुमच्या पाठीशी उभी आहे, तुम्ही करा मतदान. थँक्यू. हा म्हणजे थँक्यू. आणि जरा लवकर करा, तुमच्या नंतर माझा नंबर आहे आणि बाहेर खूप गर्दी आहे, लाईन लागली आहे. थँक्यू. ए काय झालं? शाई कोण तुझा धल्ला लावेल का रे? शाई लाव. कुठे लावायचं? माझ्या तोंडाला लाव शाई. नाही खराब दिसेल तो बरं. पोटाला लावणार रे. रे कशाला खराब करतोय रे माणूस? सगळे बोट खराब करून टाकली रे. मी पुचुक पुचुक केल्यानंतर येऊ. अरे तुम्ही बाय ना. अहो एवढ्या प्रेमाने पूछ करतायत ना, मग जा की पुचकन. हा? काय अहो कौरी बटन आहे तिकडं. मग याच्यातलं मी नेमकं कुठलं बटन दाबायचं? ते बी मी सांगू का? मारायला काही आहे का याला? नाही हे बघा तुम्ही इथे या आधी, इथे या. मारायला काय तुम्ही अंगावर काय धावून जाताय? हा, ही अशी ड्युटी करताय. कर्तव्य करा, कर्तव्य. आणि प्रेमानं वागा यांच्याशी. माझ्याकडून शिका जरा कसं हँडल करायचं असतं. बरं. हे बघा दादा, तुम्हाला जी व्यक्ती आवडते तिच्या समोरच्या नावाचं बटण दाबून टाका. अवरच सोपं आहे. हो, वा वा थँक्यू. बघितलं? आता प्रेमाने या ना, सगळं काही सांगितलं ना की कळतंय ना. बघितलं का? प्रेम उठू जाते प्रेम. हा आता तू पुचुक पुचुक नको करू ना रे. श्याम राजपूत नाव आहे माझा. श्यामराव म्हण. श्यामराव. होटेस ना चंबू काय कर रे ना रे दलिंदर काय? जिनतमन नाव नाही याच्यामध्ये. अरे बापरे, याला या बॉक्सच्या तिथं जिनतमान पाहिजे. जिनतमान पाहिजे त्याला. हँडल करा ना आता. करा हँडल करा. पॉइंट आहे. मला सांगा इथे बाहेर या. ना कर. तुम्हाला जिनतामन का बरं हवी आहे? मॅडम तुम्ही काय बोलला? हा, तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या समोर तुम्हाला बटन दाबायचं. आता माझी आवडती व्यक्ती जिनतमान. मी तुम्हाला सांगतो, सत्यम शिवम सुंदरम बघितलं ना त्या दिवसापासून मला जिनतमन जाम आवरायला लागली. म्हणजे डोळ्यासमोरून ती अशी जातच नाही. ए दलिंदर तोंड्या, माझ्या डोळ्यासमोरून जाय तू. पटकन जाय तू. शांत व्हा. असं काय करताय तुम्ही? हे बघा, हाताची पाची बोटं सारखी असतात का? नाही की नाही? तसे आपल्या देशात सगळेजण सारखे नसतात. हे वेगळे आहे, त्यांना प्रेमाने समजावं लागतं. आणि कसं आहे ना, विविधतेने नटलेला आहे आपला देश. विविधतेत एकता, वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचं. मी कसं हँडल करते बघा. कसं आहे ना, मला सांगा दादा, जिनतमन उभी आहे का इलेक्शनला? थँक्यू मॅडम. आता मला कळलं, तुम्ही बोललं तर मला बरं वाटलं. मग असं प्रेमाने समजावलं की सगळं कळतं या ना. ताड्या वाजवा रे भाऊ. केलं ना मतदान. शाबास, वा, वा. मतदान झालेलं
आहे हे करू शकलेले आहेत मतदान. बघितलं, प्रेमाने सांगितलं, सगळं कळतं त्यांना. बरं, तिथे आता एक लाल बटन आहे, ते दाबा म्हणजे तुमचं मत ग्राह्य होईल. येस. नाही 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 नाही, माझं मत बदलायचंय मला. का बदलायचंय? काही झालंय माहिती का तुम्हाला? हा. ज्या माणसाने मला 500 रुपये दिले ना, त्याला मी मत दिलंय. पण ज्यांचं चिकन आणि दारू मी प्यायलो, त्याला नाही ना मत दिलंय. मॅडम, हा पैसे घेऊन मतदान करून राहिला. चेतन 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 चैतन्य कदम. आता माझा टेम्पर सटकलाय. हा, तू पैसे घेतलेस, तू दारू प्यालास, तू चिकन खाल्लीस आणि मतदान करतोयस, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. तू जर का एक जागरूक नागरिक असशील ना, तर हे करणार नाही. ज्यांच्याकडून पैसे घेतलेस, दारू प्यालास, चिकन घेतलीस ना, त्यांना मत देणार नाहीस. असं कसं? ज्याच्याकडनं मी 500 रुपये घेतलेत, ज्याचं चिकन खाल्ले, दारू प्याले, त्यांना मत द्यायचं नाही, मग कोणाला द्यायची मत? चेतन चेतन चैतन्य कदम. चेतन 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 नाव आहे तुझं, लक्षात ठेव. मी भडकले ना सारखा एकदा. मॅडम मॅडम मॅडम, तुम्ही शांत राहा. एक मिनिट, मी बोलते ना, बरं, बरं. मी हँडल करते. हे बघा, तुम्हाला जो उमेदवार आवडेल त्याच्या नावासमोरचं बटन दाबा दाबा. अरे तो काय पियानो आहे का वाजवायला रे? एवढी बटणं कशाला दाबली रे तो? मॅडम काय बोलल्या? काय? ज्यांच्याकडनं पैसे घेतलेत, हा ज्यांच्याकडनं चिकन आणि दारू खाल्ले, हा. त्याला मतदान करायचं हा. नाही. मी जागृत का नागरिक आहे, बरं. तर मला मतदान करायचं आहे. या पुढच्या दोघांना सोडून सगळ्यांना मतदान केलेलं आहे. अरे अरे पण ते मशीन खराब झालं ना रे, त्याच्या काय बिघडलं ते. माकडा, अरे ए चेतन, ए कल्लू, ए पटल्या, तुझी बुद्धी का विकलीस का रे तू? मॅडम, आता चिडून काहीच फायदा नाही. काय फायदा नाही, काय फायदा नाही. याला धडा शिकवा. अहो त्याला पहिलं वाक्य समजत नाही, धडा कुठून शिकवावं त्याला? धडा शिकवा म्हणजे शिक्षा द्या ना, तर मी शिक्षा देईन याला. मी शिक्षा देईन याला. मला मतदान करायचं होतं, सगळं मशीन बिघडवून टाकलंस. आता काय करणार मी? कसं करू मतदान? बाहेर एवढी रांग लागली, कसं होणार मतदानाचं? एक मिनिट मॅडम, हे जरा सोडलं तर मी बोलू शकतो. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. मी आता एकच काम करू शकतो, ही बटणं रिव्हर्स दाबतो, म्हणजे प्रॉब्लेम क्लिअर. नीट बाटल्या, नीट नीट तुझ्या आईला देख. वा वा वा, तुमच्या दोघांचा त्रागा बघून फार मजा येत होती. आणि बने, टोपण ह्या शब्दानंतर तुझी रिॲक्शन दिलीस ना मित्रा, हॅट्स ऑफ. एकदा जोरदार टाळ्या. आणि अरुण दादा, तुमच्याविषयी काय बोलावं? तुमचा कॉस्ट्युम मात्र मला नेहमी आवडतो, तो आजही आवडलाय. सुपर्ब. असंही तुला कसा वाटला परफॉर्मन्स? सुलेखा, खूप खूप स्वागत या मंचावर. खूप बरं वाटतं, आज खूप दिवसांनी तुला बघितलं, तुला भेटायला मिळालं. आणि एक गोष्ट नक्की आहे की तू कुठलीही इनिबिशन्स न बाळगता आमच्या पुढे सादरीकरण करणार आहेस, हे तू पहिल्याच स्किटमधून दाखवलेलं आहेस. त्यामुळे तुझा प्रेझेन्स खूप हवाहवासा होता. तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणे तुमचे 100% दिले आणि आज मजा आली, धमाल. असेच आम्हाला हसत राहा. थँक्यू. थँक्यू. मी दोन्ही हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. तर रसिका हो, या आठवड्याचे परफॉर्मन्सेस तुम्हाला कसे वाटले? मला असं वाटतं की ह्या पर्वात तुम्ही सगळ्यांनी बेछूट मजा केली पाहिजे आणि तेच तुम्ही इथे करताय आणि ते क्षणोक्षणी आम्हाला पाहायला मिळतंय. तर मला असं वाटतं तुम्ही जेव्हा मजा करता
ती मजा आमच्यापर्यंत पोचून ऑटोमॅटिकली आम्ही आणि अख्खा महाराष्ट्र मजा करतोय. सो खूप खूप धन्यवाद आणि अशीच मजा करत राहूया एकत्र. येस, एकदा आपल्या हास्य रथी महारथींसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.